कोल्हापूरमधील एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। 1 महिन्याच्या मुलीचे बारशे होण्यापूर्वीच आईने टोकाचं पाऊल उचलल्यानं संपूर्ण परिसर हादरून गेलाय। कोल्हापूरच्या राजारामपुरीतील महिलेनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। अस्मिता प्रतीकसिंह काटकर असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे। घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना अस्मिताने गळफास घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। अस्मिताच्या मृत्यूनंतर तिच्या आईवडिलांनी सासरकडील लोकांवर गंभीर आरोप केले। आमच्या मुलीने आत्महत्या केली नसून तिची हत्या केली गेली आहे। लग्न झाल्यापासून पैशासाठी अस्मिता हिचा छळ केला। रोख रक्कम आणि ऑनलाईन पद्धतीने देखील पैसे पाठवलेत। आता देखील मुलीच्या बारशासाठी 52,000 रुपयांचा पाळणा ऑनलाईन ऑर्डर केला होता आणि सर्व कार्यक्रम करण्यासाठी तगादा लावला होता। त्यामुळे काटकर कुटुंबियांनी माझ्या मुलीची हत्या केली आहे असा आरोप देखील अस्मिता यांच्या आईवडिलांनी केला आहे। तसेच अस्मिताच्या सासरकडील लोकांनी मुलांचे कपडे घेऊन ठेवले होते, परंतु मुलगी झाल्याने त्यांनी सतत अस्मिताचा छळ केला असा आरोपही अस्मिताच्या आईवडिलांनी केलाय। तर विवाहिता अस्मिता काटकर आत्महत्या प्रकरणी पतीसह चौघांवर हुंडाबळी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। विवाहितेचा पती प्रतीकसिंह काटकर, सासरे वीरेंद्र काटकर, सासू मनीषा काटकर आणि नणंद ऋतुजा काटकर अशा चौघांवर हुंडाबळी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। पती, सासू, सासरे या तिघांना राजारामपुरी पोलिसांनी ताब्यात घेतलंय। अस्मिता काटकर यांच्या आत्महत्या प्रकरणी त्यांची आई संगीता अजित सरदेसाई यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय। अस्मिता काटकर यांच्या आईवडिलांकडून काटकर कुटुंबियांनी वारंवार पैसे उकळल्याची माहिती आहे। आणखी पैशाच्या मागणीसह मुलगी झाल्याच्या रागातून अस्मिता काटकर यांचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची देखील त्यांच्या आईवडिलांनी माहिती दिली आहे। वर्षभरापूर्वी विवाह झालेल्या विवाहितीने मुलीचं बारसं होण्यापूर्वीच राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। अस्मिता प्रतीकसिंह काटकर, माहेरचं नाव अस्मिता अनिल सरदेसाई, राहणार काटकर पार्क, सायबर चौक, राजारामपुरी, कोल्हापूर असं तिचं नाव आहे। ही घटना रविवारी दिनांक 12 जुलै रोजी दुपारी 4च्या सुमारास घडली आहे। CPR मधील पोलीस चौकीतून मिळालेल्या माहितीनुसार अस्मिता हिचं माहेर लाडगाव, तालुका आजरा असून तिचं शिक्षण गोव्यात झालंय। वर्षभरापूर्वी तिचे प्रतीकसिंह काटकर याच्याशी लग्न झालं। गेल्या महिन्यात तिची प्रसूती झाली। 2 दिवसात मुलीला 1 महिना पूर्ण होत असल्यानं घरात तिच्या बारशाची लगबग सुरू होती। रविवारी दुपारी सासू, सासरे आणि पती बारशासाठी हॉल बघायला गेले होते। त्यावेळी घराचा मुख्य दरवाजा बंद करून तिने बेडरूम मधील छताच्या फॅनला ओढणीने गळफास घेतला। पती आणि सासू, सासरे घरी पोहोचल्यानंतर त्यांना दरवाजा आतून बंद असल्याचं लक्षात आलं। हाका मारून मोबाईलवर कॉल करूनही पाहिला, दरवाजा उघडला जात नसल्यानं अखेर त्यांनी दरवाजा तोडून आत पाहिलं असता अस्मिता हिने गळफास घेतल्याचं दिसलं। गळफास सोडवून तातडीने तिला CPR मध्ये दाखल केलं, मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं। उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शेंडा पार्क येथे पाठवण्यात आला। आत्महत्येची माहिती मिळताच राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक विकास जाधव यांनी काटकर यांच्या घरी जाऊन पाहणी केली। घटनेची नोंद घेण्याचं काम राजारामपुरी पोलीस ठाण्यात सुरू होतं। अस्मिताची आई संगीता अजित सरदेसाई यांनी राजारामपुरी पोलिसात धाव घेतली। त्यानुसार अस्मिता हिचा पती, सासू, सासरे आणि नणंदेवर गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटक करण्यात आली आहे। अस्मिता आणि प्रतीकसिंह यांचा 26 नोव्हेंबर 2024 रोजी कोल्हापुरात त्यांचं लग्न झालं होतं। सासरच्या लोकांनी खूप आग्रह करून देखील अस्मिता हिने लग्नात डान्स केला नव्हता। याच रागातून तिचा वारंवार छळ केला जात होता अशी माहितीही समोर आली आहे। तसेच वंशाला दिवा पाहिजे म्हणत तिच्यावर मुलगा होण्याचा दबाव होता, पण मुलगी झाल्याने सासरची माणसं नाराज होती। त्यामुळे तिला सतत टोमणे मारले जात होते। तसेच माहेरहून पैसे आणण्याचा वारंवार तगादा लावला जात होता। या सगळ्या प्रकाराला कंटाळून अस्मिताने रविवारी गळफास घेत आत्महत्या केली आहे। एवढंच नाही तर अस्मिताच्या आईवडिलांकडे सतत मोठी मागणी सुरू होती। यामुळे अस्मिताच्या आईवडिलांचे 25 लाख रुपये खर्च झाले होते। अस्मिता हिच्या वडिलांनी लग्नात 9 तोळे सोनं घातलं होतं, तर 5 लाखांचा संसार सेट दिला होता। पहिल्या दिवाळीत जावयाला 81,101 रुपये ऑनलाईन पाठवले होते, तर अधिक मासात 35,000 रुपये आणि चांदीची भांडी देखील दिली। त्यानंतर डोहाळे जेवणासाठी 2 लाखांचा खर्च केला। प्रसूतीसाठी दवाखान्याचे 77,000 रुपये भरले। त्यानंतर सासरच्या लोकांनी केलेल्या आग्रहामुळे 52,000 रुपयांचा पाळणा देखील घेतला होता।
तरी देखील सासरच्यांची भूक संपत नव्हती अशी माहिती समोर आली आहे. साडीचा पदर डोक्यावरून ढळू द्यायचा नाही, बाहेरच्या व्यक्तींसमोर मान वर करून बोलायचं नाही, सासूला मासाहेब आणि सासऱ्याला आबासाहेब म्हणायचं, नवऱ्याला सरकार आणि नणंदेला राणीसाहेब म्हणायचं, अशा वारंवार सूचना, पैशांची मागणी, सतत टोमणे आणि भयंकर छळ या सगळ्याला कंटाळून या विवाहितेनं आपलं आयुष्य संपवलंय. लेकीच्या बारशाच्या आधीच घडलेल्या या दुर्दैवी घटनेनं अख्खं कोल्हापूर हळहळलंय. सासरच्यांची मुलाची अपेक्षा, कालबाह्य रूढी परंपरा यांसाठी सततचा दबाव आणि माहेरून पैशांसाठी तगादा याला कंटाळून अस्मिताने गळफास घेऊन स्वतःची सुटका करून घेतली आहे. मात्र आईच्या दुधावर असणाऱ्या एका महिन्याच्या चिमुकलीची ताटातूट झाली आहे. आईच्या कुशीत विसावण्याच्या वयात आईचं छत्र हरपलंय, तर वडील, आजी, आजोबा, आत्या हे पोलीस कोठडीत गेलेत. त्यामुळे 1 महिन्याच्या चिमुकलीची जबाबदारी चुलत आजीवर येऊन पडली आहे. या घटनेनं सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे.